पश्चिम विदर्भात मुसळधार पावसाने हजेरी लावली। अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यात हजारो हेक्टरवरील पिकं बाधित झालेत। एकट्या अमरावती जिल्ह्यात 7,000 हेक्टरवरील पिकं बाधित झालेत। कपाशीच्या शेतात गुडघाभर पाणी साचल्याचं दृश्य आहे। अमरावती जिल्ह्यात कापूस, सोयाबीन, तूर आणि संत्रा बागांचं मोठं नुकसान झालं। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीने। मागील 3 दिवसांपासून पश्चिम विदर्भात संततधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेतपिकांचं नुकसान झालेलं आहे। मी सध्या अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातल्या एका शेत शिवारामध्ये आहेत। याला शेत शिवार तर आपण म्हणतोच, परंतु याला तलाव म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण तशी परिस्थिती आहे। संततधार पावसामुळे पिके जे आहेत ते हजारो हेक्टरवरील पिके अमरावती जिल्ह्यातील पाण्याखाली गेलेली आहेत। तलावाचं स्वरूप अक्षरशः शेतांना आलेलं आहे। ते कपाशीचं शेत आहे आणि आपण बघू शकतो जवळपास या ठिकाणी टोंगाळाभर जे आहे ते पाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि या पाण्यामध्ये अक्षरशः कपाशी जी आहे ते जमीनदोस्त झालेली आहेत। सदृश्य संपूर्ण परिस्थिती जर आपण पाहिली तर अमरावती जिल्ह्यातील अनेक भागामध्ये पाहायला मिळते। तिवसा तालुक्याला देखील काल झालेल्या पावसानं मोठ्या प्रमाणावर झोडपलेलं आहे। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, मोर्शी, अमरावती।